अब्दुल सामेर याचा विजय झालेला आहे, तर रत्नागिरीमध्ये लांज्यातील भांबेड गटामधून शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झालेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर अनेक ठिकाणी ही शिंदेंची शिवसेना विजयी झालेली आहे। भांबेड जिल्हा परिषद गटातनं शिंदेंच्या शिवसेनेचाच विजय पुन्हा एकदा रत्नागिरीतल्या लांजा या ठिकाणी। भांबेड गटामधून शिंदेंच्या सेनेच्या विनीता गांगण या विजयी झालेल्या आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकलाय। शिंदेंची शिवसेना 27, भाजप 2, दादांची राष्ट्रवादी 2, तर इथे ठाकरेच्या शिवसेनेला 7 जागांवर विजय मिळालेला आहे। सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी ठरलेला आहे ती शिंदेंची शिवसेना 27 जागा मिळून। रत्नागिरी जिल्ह्यातली ही आकडेवारी आपण बघतोय। ठाकरेंच्या शिवसेनेला आतापर्यंत 7 जागा मिळालेल्या आहेत, तर शिंदेंची शिवसेना 27 जागांचा आघाडीवर। तर रायगडमध्ये भाजपला अजून खातं उघडता आलेलं नाही, मात्र शिंदेंची शिवसेना 5, तर दादांची राष्ट्रवादी 2 आणि महाविकास आघाडीने देखील खातं उघडलेलं नाही। रायगडमधली ही आतापर्यंतची आकडेवारी। तर रायगडमध्ये हे दृश्य आपण या ठिकाणी पाहिलं, तर रत्नागिरीमध्ये भांबेडमध्ये सांगोळ्यामध्ये माजी आमदार आबा साळुंखेंचा जवळा गटामधून मुलगा पराभूत झालेला आहे। आबा साळुंखेंचा मुलगा यशराज साळुंखे याचा पराभव। राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल पवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत।